Okay. Yesterday I told you that for solving the next questions depend on the numbers, we have to know the squares, cubes and triangular numbers. Okay. नंबर सिरीज मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात. काही इवन ऑड्सचे असतात, काही नंबर स्किपचे असतात. बरोबर. आपण थोडेफार मागच्या ह्याच्यामध्ये पण नंबर सिरीज झालेली आहे इंटेलिजन्सी मध्ये. ओके. त्यामध्ये आपण बरेचसे प्रकार बघितले. आता नंबर सिरीज मध्येच वेगळे प्रकार आहेत अजून. ओके. मग त्यामध्ये क्वेश्चन्स कशावर डिपेंड असणार आहेत? दिस क्वेश्चन्स आर डिपेंड ऑन स्क्वेअर, क्यूब्स अँड ट्रायंग्युलर नंबर्स. ओके. या तीन गोष्टींवर आणि त्याच्या व्यतिरिक्त फ्रॅक्शन्सचे काही पार्ट्स असतात. फ्रॅक्शन्स. आता फ्रॅक्शनला काय करावं लागतं? फ्रॅक्शन्स वरून सोडवताना त्याला रिड्युस्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं. दॅट वी लर्न येस्टरडे. इज इट? रिड्युस्ड फॉर्म कसा करायचा काल बघितलेला आपण. 2 ते 3 एक्झाम्पल्स घेतले होते. ओके. सो आज ते परत त्या गोष्टी थोड्याफार रिपीट होणार आहे. तर त्यावेळेला आता तुम्हाला त्या गोष्टी आल्या पाहिजे. कालचे कन्सेप्ट काही रिवाइज होतील परत. ओके. सो ओपन द पेज नंबर 159. इंटेलिजन्सी बुक. इंटेलिजन्सी येलो बुक पेज नंबर 159. येलो बुक पेज नंबर 159. Okay. Okay. Write down the first question. First question only. That I am also writing on board. I am also writing on board. Don't write all explanation from the textbook. Okay. Ma'am. Harshit, raise the hand. Otherwise, I will not talk to you. Ma'am, sample question का? हात वरती नाहीये त्यामुळे मी बोलणार नाही. शौर्य, हर्षद दोघांना पण. First 391 4. Second option 2 36 3. Third option 5 133 Ma'am. 2. And fourth option 4 189 and 5. Okay. Write down this question. Okay. Let me complete this point. Then after I will ask you. Okay. तोपर्यंत काहीच नाही. मला कंप्लीट करू द्यात आता. चला. Yellow book page number 159. Topic name numbers. ओके. आता याच्यासाठी तुम्हाला क्यूब माहिती असणं गरजेचं आहे. ओके. 3 आणि 4 चं असं काय रिलेशन आहे की ज्याच्यामुळे आन्सर 91 आलेला आहे. 3 आणि 4 चं असं काय रिलेशन आहे की ज्याच्यामुळे आन्सर 91 आलेलं आहे. ओके. सो इथे तुम्ही ट्राय करू शकता. 3 चा क्यूब किती आहे? सी अँड टेल मी. सी इन द नोटबुक. 9. क्यूब. क्यूब 27. 27 आणि 4 चा क्यूब किती आहे? 64. Yes, 4 4 चा 16 and 16 4 चा 64. Correct. Okay, 64. When you add these two numbers, what will be the addition? Just check. 91. Plus 64 equals to 91. Okay. याच टाइप मध्ये आता तुम्हाला 2 चा क्यूब काढायचा आहे. क्यूब ऑफ 2 what it is? 2 to the 4 and 4 to the 8. Okay, Harshad, mute your mic. Mute your mic. Keep everyone your mics off. Okay. 2 चा क्यूब आहे 8. 3 चा क्यूब आहे 3 3 चा 9 and 9 3 चा 27.
And what will be the addition of 8 and 27? What it is? Right here. 35. Okay? 35. 7. No? Yes. Sorry. Okay? Chalo. 35. Okay, चलो 35. 35. आहे का? आता बघा हे 3 चा क्यूब आला 4 चा क्यूब आला त्याची ऍडिशन 90 पण आली सो ही कंडिशन फुलफिल झाली बट इथे काय झालंय 2 चा क्यूब आणि 3 चा क्यूब आणि त्यांची ऍडिशन येते 35 पण इथे त्यांनी किती दाखवलं 36 सो इथे कंडिशन फुलफिल झाली आहे का नाही झाली ओके तर आता आपण पुढच्या अजून चेक करूया 5 चा क्यूब चेक करा त्यानंतर 2 चा क्यूब चेक करा त्यांचे जे काही ऍडिशन येतं ते आपल्याला इथे करायचं आहे 5 5 जा 25 and 25 5 जा 125 ओके 2 चा क्यूब 8 ओके 125 plus 8 equals to how much 33. yes 33. 125 plus 8 133 133. Yes, brackets मध्ये आहे का? आहे. So this answer is correct. Okay. Now find the cube of these two numbers 4 and 5. Okay. 4 and 5. Okay. Cube of 4 and cube of 5. Okay. Cube of 4 is 64 and cube of 5 is 125. Add these two numbers. What is addition? 189. Okay. 189. ओके आहे का ब्रॅकेट मध्ये 189 आहे ओके सो याच्यामधून आपल्याला काय करायचंय ऑड वन आउट बाहेर काढायचा होता ऑड वन आउट बाहेर काढायचा होता तर यामध्ये आपण जर नीट बघितलं तर या दोघांचे क्यूब आणि त्यांची ऍडिशन मध्ये मधला नंबर येतोय याच्यात पण येतोय याच्यात पण येतोय याच्यात पण येतोय बट सेकंड जर ऑप्शन बघितला तर त्यामध्ये चुकीचं दाखवते ओके तर त्याच्यामुळे येस हर्षद येस ओके सो सेकंड मध्ये ऑप्शन हे इनकरेक्ट आहे म्हणून त्याला आपण काय म्हटले ऑड वन आउट ओके चल नाउ क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 आता हे सगळे स्क्वेअर क्यूब याच्यावरच डिपेंड आहेत ना फ्रॅक्शन्स टेबल यावर डिपेंड आहेत याच्यात सगळे क्वेश्चन्स ओके राइट डाउन द नेक्स्ट क्वेश्चन फर्स्ट ऑप्शन 4/10 second option 10 by 32 third option 8 by 22 and fourth option 6 by 16 okay okay याच्यामध्ये काय करायचंय प्रत्येकाला कुठल्या तरी एका नंबरनी मल्टिप्लाय होतो आणि त्यातनं एक नंबर परत मायनस होतो याच्यामध्ये थोडीशी प्रॅक्टिस लागते अशा क्वेश्चन मध्ये पण जसे जसे एक्झाम्पल्स येतील तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल यामध्ये ओके सो काय केल्याच्या नंतर हे सगळे फ्रॅक्शन्स आपल्याला दिसतील किंवा याच्यामध्ये कुठला फॉर्मॅट फॉलो केला जातो तो बघायचा आहे आपल्याला सो इन दिस फर्स्ट एक्झाम्पल 4 into 3 minus 2 किती होणार 4 3 चा 12. 12 Yes, and 12 answer is minus 10. 2 12 minus 2 equals to 10 10. जेव्हा आपण 4 ला 3 ने मल्टिप्लाय केला आणि नंतर -2 केला तर ह्याचा डिनॉमिनेटर आपल्याला सेम मिळाला ओके डिनॉमिनेटर सेम मिळाला आता याला पण करून बघूया
न्यूमरेटरला 3 ने मल्टिप्लाय करू, देन -2. 10 into 3 -2 किती येणार? 30 - 2 इज इक्वल्स टू 28. डिनॉमिनेटर सेम मिळाला का? नाही मिळाला. याच्यात मिळालेला आहे, याच्यात नाही. ओके, देन अगेन मल्टिप्लाय 8 into 3 -2. 8 3 जा 24. 24 - 2 22. ओके, डिनॉमिनेटर सेम मिळालेला आहे. देन द नेक्स्ट टर्म 6 into 3 -2. ओके, 6 3 जा 18 - 2. ओके, 16. येस 16. डिनॉमिनेटर सेम मिळाला. तो याच्यामध्ये ऑड वन आउट कोण निघाला? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ओके, येस टीचर येस -3 का करायचा मल्टिप्लाय बाय 3 का करायचा? त्रिशा, वेगळे वेगळे ऑपरेशन्स आहेत ना, आपल्याला त्यावर ट्राय करून बघावे लागतात. आता आपण जेवढे काही ऑपरेशन्स करणार आहेत ना, त्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार ते अप्लाय करून बघायचे. जेव्हा पण आपल्याला क्वेश्चन्स दिसतात ना, तर आता याच्यापूर्वी काय दिसलं होतं? क्यूबचं ऍडिशन दिसलं होतं आपल्याला. ओके, आता ते लॉजिक लक्षात ठेवायचं. आता त्याच्यानंतर न्यूमरेटरला कशाने मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करून वगैरे आन्सर येऊ शकतं का, हे पण थोडंसं लक्षात ठेवायचं. म्हणजे हे पण लॉजिक लावू शकतो का आपण. मोस्टली काय होतं, रिड्युस्ड फॉर्मचे आन्सर्स येतात तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये मोस्टली. अशा प्रकारचा जो लॉजिक असतं ते फार क्वचित येतं, पण आपल्याला हे माहिती असणं गरजेचं असतं. ओके, म्हणजे कुठल्या एका फॉर्मॅटने आपण त्याला मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करू शकतो का. ओके, जर केलं तर मग काय येतं, जर का डिनॉमिनेटर सेम मिळतोय, मग तोच फॉर्मॅट आपण बाकी सगळ्यांना पण अप्लाय करून बघूया. ओके, मग तिकडे पण जर का आन्सर सेम डिनॉमिनेटर सारखं भेटत असेल तर ते काय होतं, एक फॉर्मॅट तयार होतो पूर्ण. मग त्यात ज्याच्यामध्ये आन्सर भेटत नाही तो ऑड वन आउट होतो. ओके ओके, रुहान काय म्हणतो? मॅम ते 3 आणि 2 कसं काय आले, मला कळालं नाही ते. ते तसं नसतं बाळा. कसं काय आलं ना ते मला माहितीये तुम्हाला कशामुळे होतंय. पहिल्यांदा आलंय अशा प्रकारचं. आपल्याला ट्राय करून बघावे लागतात तिथे नंबर्स. वेगळे वेगळे ट्राय करावे लागतात. ओके, पुढे अजून काही एक्झाम्पल्स आली की अजून क्लिअर होईल तुमची आयडिया. ओके, चलो. 2 का आलं? कोणतं? ते आपण टाकलंय, आपल्या मनाने लॉजिक डेव्हलप केलंय ते. आपल्या ह्यानी टाकलंय आपण ते. ओके, मॅम पण असं कसं? असं कसं लॉजिक टाकून बघायचे वेगळे वेगळे. आता हेच लॉजिक आहे ना, पुढे एखादा क्वेश्चन आला ना, तिथे जर आपल्याला आन्सर सापडत नसेल तर परत या टाईपचं लॉजिक टाकून बघायचं. ओके, सांगेल मी तुम्हाला परत अजून एखादा क्वेश्चन आला ना, मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला तयार करून दाखवेल की कसं करायचं ते. ओके, चलो राइट डाउन द क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. First option is 17, second is 290, third is 730 and fourth is 71. ओके, आता मोस्ट कॉमन एक क्वेश्चन्स असतात बरं का स्कॉलरशिप मध्ये, आणि 100% यावर प्रश्न असतो. कुठला फॉर्मॅट तो लिहून घेता घेता ऐका. एखादा स्क्वेअर नंबर असतो आणि त्यामध्ये 1 प्लस केलेला असतो. एखादा क्यूब नंबर असतो आणि त्यामध्ये 1 प्लस केलेला असतो. सपोज 5 चा क्यूब आहे 25, त्यामध्ये 1 प्लस केलेला असतो. नंबर देतात ते 26. ओके, नंबर देतात ते 37. ओके, म्हणजे 36 कशाचा क्यूब आहे? 6 चा क्यूब आहे. सॉरी, 6 चा स्क्वेअर आहे. ओके, स्क्वेअर प्लस 1, 5 चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 26. ओके, 6 चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 37. ओके, सपोज 50 नंबर दिला तर तो कशाचा स्क्वेअर प्लस 1 आहे? 7 7 चा 49, 7 चा स्क्वेअर आहे प्लस 1. ओके, मग जसं प्लस 1 चं लॉजिक असतं नंबर्स मध्ये, तुम्हाला जर स्क्वेअर पूर्ण पाठ झाले हा,
स्क्वेअर पार्ट केले तर तुम्हाला काय लक्षात येतं 1 4 9 16 हे सगळे काय आहेत स्क्वेअर नंबर्स आहेत मग त्याच्या पुढचा एक एक इन्क्रीज 1 सेकंड ना मी विंडो क्लोज करते आणि इथे बरं बरं इथे प्लीज होल्ड नको थोडा वेळ इथे खेळा तुम्ही फक्त आवाज नका हा इट्स ओके ओके तर तुम्हाला ना जेव्हा पण स्क्वेअर नंबर्स पूर्ण पाठ होतील ती सिरीज पाठ होईल ओके तर तुम्हाला पटकन लक्षात येईल का अरे हा तर स्क्वेअरच्या जवळचा नंबर दिसतोय हा तर क्यूबच्या जवळचा नंबर दिसतोय बरोबर ना मग लगेचच तिथं हा स्क्वेअर प्लस 1 आहे का स्क्वेअर मायनस 1 आहे हे लॉजिक तुम्हाला लक्षात येऊन जातं ओके कंपल्सरी प्रश्न असतो कशावर स्क्वेअर प्लस 1 क्यूब प्लस 1 किंवा स्क्वेअर मायनस 1 square cube minus 1 okay don't laugh shaurya don't laugh we are in class okay so आता हा पुढचा क्वेश्चन आहे ना त्याच टाइप मध्ये आहे आता नंबर जर तुम्हाला दिसला 17 कशाच्या जवळचा आहे कुठल्या स्क्वेअर नंबरच्या जवळचा आहे हा चलो 4 येस 4 चा स्क्वेअर किती आहे 16 4 स्क्वेअर प्लस 1 4 चा स्क्वेअर झाला 16 त्यामध्ये 1 मिक्स झाला सो आन्सर आलं 17 येस मग त्याच्यासारखंच 290 म्हणजे 289 असणार हा 289 कशाचा स्क्वेअर आहे हरी अप 17 ओके 17 किती 20 येस 3 चा स्क्वेअर आहे 289 ओके 17 स्क्वेअर प्लस 1 मग 17 चा स्क्वेअर किती आहे 289 प्लस 1 म्हणजे 290 जवळचा नंबर आला की पटकन क्लिक झालं पाहिजे आता त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे तुमचा 730 कशाच्या जवळचा आहे का तुम्हाला 20 पर्यंत स्क्वेअर्स आहेत 20 पर्यंत स्क्वेअर्स आहेत ओके पण इथे 27 पण दिलाय तुम्हाला 27 पण दिलाय हा 27 चा स्क्वेअर आहे 27 चा स्क्वेअर आहे ओके प्लस 1 आता 7 चा स्क्वेअर किती आहे 729 प्लस 1 ओके मी तुम्हाला पुढचे पण 10 स्क्वेअर देऊन ठेवते म्हणजे माहितीसाठी ओके सिलेबसला 20 पर्यंत सांगितलंय बट याच्यामध्ये 27 चा स्क्वेअर आलाय सो वी हॅव टू नो दॅट ऑल्सो ओके So 729 plus 1 is the 730. Okay. आता 71 म्हटल्यानंतर 60 कशाचा 70 कशाचा स्क्वेअर आहे का 70 नाही ओके मग हे तीनही फॉर्मॅट स्क्वेअर प्लस 1 चे होते बट दिस फॉर्मॅट इज नॉट फॉर्मॅट ऑफ square plus 1 okay square plus 1 okay square rows लिहित चला squares prime numbers cubes triangular number twin prime number rows लिहित चला त्याच्या ते जर केलं तरच तुम्हाला एखादा कुठला पण नंबर्स वर क्वेश्चन आला की लगेचच क्लिक होतो की हा कशाचा क्वेश्चन आहे स्क्वेअरचा आहे प्राइम नंबरचा आहे कशाचा आहे जर तुम्ही रोज नाही लिहिले तुमच्या डोळ्यासमोरून रोज नाही गेले तर तुम्हाला नाही कळणार ओके कशाचा क्वेश्चन आहे ते चलो टेक द क्वेश्चन नंबर 4 टेक द येस दिस वन ना येस table now the next question is depend on the table okay 4 numbers दिलेत तुम्हाला they given here 4 numbers श्रीषा श्रेया रुहान कॅमेरा ऑन करा प्रेषित आहेस तिथे हा चलो
Write down the question number 4. Okay. 319. Second is 136. Oh, sorry. 232. Third number is 251. And the last number is 174. ओके. आता हे सगळे 29 च्या मल्टिपल्स मधले टेबल आहेत. 29 च्या मल्टिपल्स मधले नंबर्स आहेत. ओके. 290. येस, हा 11 जा 29 11 जा आहे आणि त्याच्यानंतर 8 जा 29 8 जा 29 into 8 and then this is not and 174. ओके. हा 29 च्या टेबल मध्ये येत नाही. ओके. हिअर इज द लॉजिक इज टेबल ऑफ 29. मोस्टली पेपरला ना 17 च्या टेबलचं लॉजिक जास्त येतं. 17 चा टेबल आणि 3 चा टेबल. ओके. मोस्टली क्वेश्चन्स कशावर येतात जास्त? 17 चा टेबल आणि 3 ची डिव्हिजिबिलिटी जास्त विचारली जाते तुम्हाला. ओके. सो टेबल बाय हार्ट लर्न करून ठेवायचे सगळ्यांनी. ओके. 17 चा तर करायचा विसरायचं नाही अजिबात. ओके. चलो. Question number 4 is done. Now next question is depend on 17th table. 17 च्या टेबल वर डिपेंड आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 5. First number is 153. Second number 136. Third number 102. And fourth number 115. ओके. आता 17 चा टेबल जर येत असेल तर कितव्या मल्टिपल्सला कोणता नंबर आहे तो तुम्ही मी जसा लिहिलाय त्या टाइप मध्ये लिहून दाखवा. चलो जल्दी. ओनली 1 मिनिट. 1 मिनिट. साइड प्लीज मॅम. येस. मॅम तुमचा कॅमेरा उलटा दिसतोय. कॉल आलेला आहे त्याच्यामुळे झाला असेल रोटेट. आता आला का बरोबर? 17 च्या टेबल मध्ये 153 कितव्या पोझिशनला येतो? 9th पोझिशन. 17 into 9 and then 136 it's 8th position. 102 it's 6th position and 115 not came in the table of 17. Okay. It doesn't came in the table of 17. So our option is 4. Your option is 3. Okay. तुम्हाला काय कळालं आता? हे जे 5 एक्झाम्पल्स बघितले ना, पहिलं एक्झाम्पल्स क्यूब वर डिपेंड होतं. सेकंड एक्झाम्पल फ्रॅक्शन्स रिलेटेड होतं. थर्ड एक्झाम्पल होतं स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर मायनस 1 किंवा स्क्वेअर प्लस 2 असतं, कधी कधी स्क्वेअर मायनस 2 असतं. क्यूब सोबत पण असतं ते. आणि त्याच्यानंतर हे जे 2 लास्ट एक्झाम्पल्स आहेत ते कशावर डिपेंड आहेत? टोटली तुमचे टेबल किती लर्न आहेत त्यावर डिपेंड आहे ते एक्झाम्पल. ओके. सो टेबल लर्न करणं कंपल्सरी आहे प्रत्येकाला. ओके. टेबल कंपल्सरी लर्न करायचे, मी सांगू अथवा न सांगू. मी असं कन्सिडर केलंय की मुलं स्वतःहून रोज टेबल करतात का? येस और नो? करतो. शौर्य करतो. ओके. जे नसतील करत अजूनही वेळ गेलेली नाही. 100% करा, फायदा होईल. ओके.
नाही केलं तर स्पीड कमी होते आणि पेपर कव्हर होत नाही. या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही बघितल्या, आता किती लेसन झाले, कशावर डिपेंड आहे? सगळ्यामध्ये कुठं ना कुठं तरी प्राईम नंबर येतो, टेबल येतो, स्क्वेअर येतो, क्यूब येतो, प्रत्येक लेसन मध्ये येतो कुठं ना कुठं तरी. ओके, मॅथ्स आणि इंटेलिजन्सी डिपेंडच त्याच्यावर आहे पूर्ण. तर त्या गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजेत. ओके, चलो प्रिया. ओके, चलो. Oh, turn the page. Come to the page number 160. 160. Write down that numbers. Write down only numbers, huh? Question number 6. 2, 6, 5, 1. Second. 2, 4, 6. Third. 5, 3, 2, 4. And the fourth one is 6, 2, 1, 5. Okay. Done, ma'am. Okay, okay. Done, ma'am. Okay, fine. 1 second, ना. चला, आता इथे काय करायचे, नंबर आपल्याला शफल करून वेगळे वेगळे. आता तुम्ही इथं मी जर काही सांगितलं तर तुम्ही म्हणणार टीचर ऍडिशनच का केली, टीचर सबट्रॅक्शन का केली, टीचर मल्टिप्लिकेशन का नाही केलं. तर असं असतं, जे हे काही नंबर्स असतात त्यामध्ये आपण करू करू बघावं लागतं. ओके, आणि जेवढं जास्त करणार तेवढं प्रॅक्टिसनी आपल्याला लक्षात येणार की आपण काय काय फॉर्मॅट ह्याच्यामध्ये यूज करून बघू शकतो. ओके, जेव्हा जास्त प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्हाला बघितलं कीच कळणार की याच्यामध्ये नेमकं काय करायचंय. ओके, सो इथे आपलं लॉजिक काय आहे, हे जे काही अल्टरनेट नंबर्स आहेत, अल्टरनेट नंबर्स त्यांचे ऍडिशन करून बघू. सगळ्यात आधी आपण ट्राय करूया 2 आणि 6 चं मल्टिप्लिकेशन आहे का 51? आहे का? नो. 2 आणि 1 चं मल्टिप्लिकेशन किंवा ऍडिशन आहे का 65? नो. वेगळं वेगळं ट्राय करून बघायचं, वेगळं वेगळं ट्राय करून बघायचं. काहीच नाही झालं तर मग अजून वेगळं लॉजिक ट्राय करूया. ओके, 26 चा स्क्वेअर वगैरे आहे का 51? नाही. 51 चं रिलेशन आहे का 26 सोबत? काही नाही. ओके, सो आपण काय करूया, नंबर अल्टरनेट यूज करून बघूया, त्यांचे ऍडिशन्स करून बघूया. ओके, सो ट्राय दिस. 5 plus 2 7 and 6 plus 1 is 7. ओके, या दोघांची ऍडिशन आणि ह्या दोन अल्टरनेट नंबरची ऍडिशन किती आली? 7 आली. मग तेच लॉजिक आपण सेकंड ऑप्शन मध्ये ट्राय करूया. ओके, 2 plus 4 किती होता? 6 होता. and 2 plus 6 is 8. ओके, इथं थोडंसं डिफरंट आलं, पण आपल्याला ऑड वन आउट काढायचं आहे. सो आपण अजून एक ट्राय करूया. जर ते सोबत सेम आलं याच्या किंवा याच्या, तर मग आपल्याला पुढचं पण कंटिन्यू करता येतं. ओके, लेट्स ट्राय. 5 plus 2 7 and 3 plus 2 3 plus 4 7. Okay, the first logic and the third logic is same, so we can try the next one also to find the odd one out. Okay, so 6 plus 1 is 7 and 2 plus 5 is also 7. 7. So the logic of first, third and fourth is the same, but the logic of second is not matched with the first, third and fourth. That's why odd one out is the 2. Okay, this is Yes. the odd one out. Okay, चल. मॅम क्वेश्चन 7 पण सेमच आहे. थोडंसं डिफरंट आहे बेटा, लॉजिक डिफरंट आहे. ओके, शौर्य तू पुढे नको पळत जाऊ बाळा प्लीज. इट इज नॉट अ गुड हॅबिट. इट इज नॉट अ गुड हॅबिट. काय काय नाही, तू बघून नाही, माझं काहीच म्हणणं नाही. तू बघून ठेवत असेल, तुझं जर का कव्हर झाला हा क्वेश्चन आणि तू जर 7th क्वेश्चन 8 पुढे किती पण जा, पण तुझं तू जा. क्लासमध्ये आपल्याला सगळ्यांच्या सोबत चलावं लागतं बाळ. ओके, हा, त्याच्यामुळे म्हणते, बाकी दुसरं काही इंटेन्शन नाहीये माझं. Shall I rub the board?
नो. Yes. बरं, ज्यांचं झालं इट्स ओके, ज्यांचं नाही झालं त्यांच्यासाठी ठेवलंय मी. हा, क्वेश्चन नंबर 7. नंबर्स लिहून घ्या फास्ट. फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड and the fourth one. Okay, 9338, 9338, 7276, 9295, and then 4279. Okay. Ma'am. 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 Okay. Yes, Prashit. माझं चॅट बॉक्स ओपन नाही होते. काय ओपन नाही होते? चॅट बॉक्स ओपन होत नाही. चॅट बॉक्स ओपन होत नाहीये. कसं काय रे बाळा? बरं तोंडी सांग, जाऊ दे, काही टेक्निकल इश्यू असेल. रोज ओपन होतो ना? हो, It's okay. आजच बरं बरं, असू दे, काय नाही प्रॉब्लेम. हा, हँड रेज करायचा. तुला जर काही बोलायचं असेल ना, हँड रेज करू शकतोस तू. ओके, चला आता याच्यामध्ये काय लॉजिक येणार? ओके, याच्यामध्ये काय लॉजिक येईल? जो तुमचा हा नंबर आहे, नंबर जो दिलेला आहे ना, त्याला आधी मल्टिप्लाय करायचंय आणि नंतर +1 करायचंय. मग तुमचं काय भेटणार तुम्हाला? जो मधला नंबर आहे तो मधला नंबर भेटेल तिथे. ओके, सो राईट डाऊन द लॉजिक. 1 सेकंड ना ओनली. 14 ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. ओके, यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. ओके, कशासोबत? इंटू 2 + 1 डबल करायचंय आणि नंतर त्यामध्ये 1 ऍड करायचंय. ओके, सो 9 + 8 किती होतं? 9 + 8 किती होणार? 17. 17. येस, 17 इंटू 2 + 1 किती होतं बघा? 7 + 6 13 इंटू 2 + 1. तुम्ही मल्टिप्लिकेशन करा, ऑपरेशन्स करा. चला, 14 इंटू 2 + 1, 4 + 9 13. 13 इंटू 2 + 1 किती येतं? पहिल्याचं सांगा. 35. 35. मग मधला नंबर आहे का 35? नाहीये. ओके, त्याच्यानंतर हे चेक करूया. 27. 13 2 जा 26. 26 + 1 27. We got the middle number. ओके, आता इथे पण काय केलं? मगाशी आपण काय केलं होतं? मगाशी काय केलं? इंटू 3 + 1 का -2 काहीतरी लॉजिक होतं. ओके, त्याच टाइप मध्ये आपण इथे परत एक लॉजिक अप्लाय केलंय. ओके, सो 9 + 5 14. 14 इंटू 2 + 1 14 इंटू 2 + 1. Just 29. keep hand raised. Yes, keep your hand raised. Once I finish, I will come to you. Keep your hand raised. Okay? Okay, answer सांगायचे तुम्हाला. बोला. 29. 29. Yes. Last answer. Anyone can say. Odd one out. 27. 27. Okay? आता हे 27 आन्सर आले, इथे पण आले. 29 इथे आले, इथे पण आले. 27 दोघांकडे आले. ऑड वन आउट कोण निघाला? 35 मीन्स ऑप्शन नंबर 1. टीचर समजलं नाही. समजलं नाही? ओके. विहान, आपण काय केलंय? याच्यामध्ये ना आपण नंबर्स ट्राय करतो. आधी या दोघांची ऍडिशन करून बघायची. हे सेकंड नंबर्स येतात का? 9 + 3 38 येतं का? नाही येत. इज इट? त्याच्यानंतर अजून ह्याचं पण करून बघूया. 7 + 2 76. नो. 7 इंटू 2 76. नो. ओके, खालच्याचं पण बघू शकतो, पण कुठलेही 2 ऑप्शन ट्राय करायचे. सपोज आपण पहिले 2 ऑप्शन ट्राय केले, ह्यांच्यात मल्टिप्लिकेशन करा, हे पुढचे नंबर येतात का बघा, किंवा यांच्यात मल्टिप्लिकेशन करा, अलीकडचे 2 येतात का बघा. तसं येत नाहीये. ओके, त्याच्यानंतर नंबर शफल करून बघा.
नंबर शफल करून बघा, म्हणजे ह्या दोघांना रिव्हर्स केल्यावर इथे परत रिव्हर्स नंबर भेटतो का? जसं की कधी कधी नंबर असतो असा 93, ओके, आणि त्यांना रिव्हर्स केलं परत काय येतं 39 असं येतं. मग ह्या फॉर्मॅट मध्ये नंबर आहे का? तसा पण नाहीये. 9338 आहे, तिथे 9 आहे का? नाही. म्हणजे नंबर शफल पण केलेले नाहीत. ओके, मग त्याच्यानंतर आता पुढे आपण अजून काय करू शकतो? पुढे आपण अजून काय करू शकतो? तो आपण ट्राय काय केलं, या दोघांचं ऍडिशन करून बघितलं. या दोघांचं ऍडिशन करून त्याची डबल केली, पण डबल केली तरी पण आन्सर येत नाहीये. डबल केली तरी पण आन्सर येत नाहीये, म्हणून आपण +1 त्याच्यामध्ये करून बघितलेलं आहे. ओके, सो +1 केला तर आता हे फर्स्टच ऑप्शन 33चं चुकीचं आहे, त्यामुळे आपल्याला पटकन कळेल का? नाही. सो सेकंड ऑप्शन सुद्धा त्याचं लॉजिक ट्राय करून बघायचं सेकंड ऑप्शन सोबत. ओके, सो मी ऍडिशन केली, डबल केली, त्याची ऍडिशन 13 आली, त्याची डबल केली. ओके, मग डबल केली तर मला असं कळते की त्याची नियर अबाउट येते ती कॅल्क्युलेशन. ओके, मग 26 कॅल्क्युलेशन आलेलं आहे 13 into 2. मग मी म्हटलं की नियर अबाउट येते म्हणून मी त्याच्यामध्ये +1 करून बघितला. तुम्ही +1 किंवा +2चं पण लॉजिक अप्लाय करू शकता तिथं जर असेल तर. पण आता इथे +1 केलं, माझं 27 आलं, तर मला लक्षात आलंय की ह्या दोघांच्या ऍडिशनला डबल करून जर मी +1 करतेय तर मला मधला फिगर मिळत आहे. तर मी सेम लॉजिक खालच्या ऑप्शन्सला पण ट्राय करून बघते. ओके, मग खालच्या ऑप्शन्सला पण मी जेव्हा ट्राय करते तेव्हा मला लक्षात येते की या दोघांची ऍडिशनचे डबल मध्ये जर मी 1 ऍड केला तर मला मधला फिगर मिळतो. ओके, सो दोघांचं पण आलं. सो आय ट्राईड दिस विथ द लास्ट वन ऑल्सो. लास्ट वन सोबत सुद्धा मला ते लॉजिक क्लिअर झालं. ओके, म्हणून मग मला काय झालं, हे तिघांचंही मल्टिप्लिकेशन डबल केलंय, +1 केलं आणि मधलं ऍज अ आन्सर आलंय मला तिथे. म्हणून मी काय केलं, याचा आन्सर आलं का? डबल +1 नाही आलं. ओके, दॅट्स वाय मी काय म्हटलं की मग ऑड वन आउट कोण निघाला? 35 म्हणजे फर्स्ट ऑप्शन निघाला. फर्स्ट ऑप्शन निघाला. ओके, येस. हा थोडस आहे, हा पॉइंट आहे ना थोडस ट्रिकी आहे, बट होऊन जाईल प्रॅक्टिसने होऊन जाईल. पेपरमध्ये अजून क्वेश्चन्स येतील ना तेव्हा पण येतील, लक्षात येऊन जाईल तुमच्या, हळूहळू कळेल. ओके ओके, चल टेक द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट इझी वाला आहे, पण नंबर्स लिहून घ्या तुम्ही पटकन. जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही ते लॉजिक तुमच्या डोक्यात फिक्स बसणार नाही. राईट डाऊन द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. मॅम, यस विहान. क्यूब म्हणजे काय? क्यूब म्हणजे एक नंबर स्क्वेअर मध्ये आपण त्याच नंबरला त्याच नंबरनी मल्टिप्लाय करतो, म्हणजे 2 मल्टिप्लिकेशन होतं. 2 into 2 4 येतं. ओके, येस. पण 3 वेळा मल्टिप्लाय करायचं. किती वेळा मल्टिप्लाय करायचं? त्याच 3. नंबरला 3 वेळा. 2 to the 4 and 4 to the 8. आलेला जो स्क्वेअर असतो त्याला परत एकदा मल्टिप्लाय करायचं. विहान, म्हणजे 2 to the 4, मग 4 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, 8 येतं. बरं, मग याचं सांग. 15. नो, 3 3 जा 3 3 जा 9. आणि 9 3 जा 9 3 जा 15. माझ्याकडे बघ. हा 27. हा, हे बघ, 3 3 जा 9 and 9 3 जा 27. 3 टाइम्स त्याला मल्टिप्लाय करायचं. सेम नंबरला त्याच्यासोबत 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. 3 वेळा असतो म्हणून त्याला क्यूब म्हटला जातो. ज्याला 2 टाइम्स फक्त मल्टिप्लाय केलं जातं इटसेल्फ त्याला स्क्वेअर म्हणतात. ओके, चल येस. राईट डाऊन द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. First is 64, second is 324, third is 125, and the fourth is 216. ओके, मला सांगा 64 कशाचा क्यूब आहे पटकन.
8 6 8 4चा 8 8 and 16 आहे 4चा 16 आहे Rajveer, Prashit said 4. 4 for the 4 16. 4 And 4 4 16 for 4 the 64. Okay. So it's a Vihan. स्क्वेअर सांगतोयस बेटा तू 4 चा स्क्वेअर 16 आहे बट 4 चा क्यूब किती आहे हा टीचर तेच म्हणत होतं 16 4चा स्क्वेअर 16 आहे बरं बरं चला लिहून काढा ज्यांचे जे क्यूब आहेत ना त्यांच्या ऑप्शनच्या खाली लिहा त्यांच्या ऑप्शनच्या खाली लिहा चलो 4 चा क्यूब अँड 324 कशाचा क्यूब आहे 324 कशाचाच नाहीये ओके चलो 125 5 चा क्यूब आहे 5 5 जा 25 and 25 5 जा 125 ओके सॉरी क्यूब इथे क्यूब पाहिजे आणि 216 कशाचा क्यूब आहे येस 6 चा क्यूब आहे 6 ओके हा कशाचाच क्यूब नाही सो आवर आन्सर इज ऑप्शन नंबर 2 ओके टेक द क्वेश्चन नंबर 9 यस शौर्य क्वेश्चन नंबर 9 मध्ये एक डाऊट आहे त्यांनी तिकडे सांगितलंय की अरे कुठे गेलं लिहून घ्या सगळेजण सगळ्यात आधी क्वेश्चन लिहून घ्या क्वेश्चन नंबर 9 100 to 1000 शौर्य मी एक्सप्लेन करते बेटा 1 and the fourth option is 8 ओके चलो आता मला सांगा जर तुम्ही नीट नोटीस केलं ना तर हा 100 आहे आपल्याला काय माहितीये की 100 हा स्क्वेअर नंबर आहे शौर्य लेट मी फिनिश प्लीज बरं बोल चल बोला मॅम येस बोल मॅम तिथे सांगितलंय की क्वेश्चन नंबर 1 आन्सर आहे कारण ते 10 चा स्क्वेअर असतो आणि बाकीचे क्यूब आहे पण इकडं क्वेश्चन नंबर 3 1 पण स्क्वेअरच असतो की मला सांगू दे की मला बोलू दे मी क्वेश्चन एक्सप्लेन केल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटतंय की मला समजत नाही तर बोला रे बाळांनो ओके समजतंय माझा क्वेश्चन चालू आहे मी एक्सप्लेन करती आहे बट मी एक्सप्लेन करण्याच्या आधीच तू डाऊट विचारतोय हा थोडस दम काढत जा थोडासा चलो 10 आता 100 कडे जर तुम्ही बघितलं 100 कडे जर बघितलं तर 100 काय आहे स्क्वेअर नंबर आहे इज इट इट्स द स्क्वेअर ऑफ 10 ओके इज इट येस ना ओके आता इथे बघा 1000 कशाचा स्क्वेअर आहे नो 1000 क्यूब मिळतो आपल्याला 1000 कशाचा क्यूब आहे 10 चा क्यूब आहे 10 चा क्यूब आहे ओके येतो प्रश्न आता 1 कडे ओके येतो प्रश्न आता 1 कडे 1 हा स्क्वेअर पण आहे आणि 1 हा क्यूब पण आहे ओके आणि त्याच्यानंतर आपण येतो 8 कडे 8 हा कसा नंबर आहे क्यूब नंबर आहे पण कशाचा क्यूब आहे हा 2 चा क्यूब आहे 2 to the 4 and 4 to the 8 ओके इट्स अ क्यूब ऑफ 2 ओके सो लॉजिक मध्ये आपल्याला काय सिमिलर मिळतंय हा पण क्यूब आहे हा पण क्यूब आहे आणि हा पण क्यूब आहे ओके तिघही क्यूब आहेत 1 they added to confuse you 1 ला त्यांनी ऍड केले तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी पण आपल्याला कळतंय की मेजॉरिटी कोण आहेत क्यूब्स आहेत मेजॉरिटी कोण आहेत क्यूब्स आहेत ओके सो ऑड वन आउट कोण मिळाला आपल्याला स्क्वेअर नंबर मिळाला ऑड वन आउट कोण मिळाला स्क्वेअर नंबर मिळाला येस 100 करेक्ट okay now the question number 10 write down that numbers 28 55 28 55 66 and the fourth is 2 okay मॅम मला क्वेश्चन नंबर 9 नाही कळाला स्क्वेअर्स आणि क्यूब वर डिपेंड आहे बाळ तो
स्क्वेअर्स 100 कशाचं स्क्वेअर आहे? तू स्क्वेअर लर्न कर हा, स्क्वेअर लर्न कर. स्क्वेअर लर्न केले क्यूब आणि स्क्वेअर तर हे क्वेश्चन कळतात, नाही तर नाही कळत. मी लिहून देते. जर तुम्हाला लर्न असतील तरच तुम्हाला हे क्वेश्चन सोडवता येतील, नाही तर 100% येणार नाहीत. आणि जर असतील तर 100% सोडवता येणार प्रॅक्टिसने. ओके. 100 10चा स्क्वेअर आहे, 100 10चा स्क्वेअर आहे. 1000 कशाचा स्क्वेअर नाहीये, बट 10चा क्यूब आहे. ओके. त्याच्यानंतर 1 स्क्वेअर पण आहे, क्यूब पण आहे. ओके. अँड देन 8 पण हा क्यूब नंबर आहे. मग ह्या लॉजिक मध्ये आपल्याला कळालंय की याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी, 1000 1 आणि 8 हे क्यूब नंबर्स मिळाले आपल्याला. बट इथे 100 फक्त असा नंबर आहे की तो स्क्वेअर नंबर आहे. त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे, ऑड वन आउट म्हटलेलं आहे. ओके. नाउ टेक द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 28 55 66. कुठले नंबर आहेत हे? से एनीवन? नंबर Yes, it's triangular number. Triangular number. Triangular number. 2 is even prime number. Yes, 2 28 is even prime number. yes. आपल्याला एवढं माहिती आहे की हा पण ट्रायंगुलर आहे, हा पण ट्रायंगुलर आहे आणि हा पण ट्रायंगुलर आहे. ओके. 2 is the even number, not a triangular number, and 2 is also a prime number. ओके. पण ते ट्रायंगुलर नंबरच्या ग्रुप मधून बाहेरच आहे. बरोबर ना? मग हे तीनही ट्रायंगुलर नंबर आहेत, म्हणून ऑड वन आउट कोण निघाला? दिस ऑप्शन नंबर 4 2. ओके. टेक द नेक्स्ट क्वेश्चन. Question number 11. It's on leap year. It's depend on leap year. Okay. थोडस लक्षपूर्वक बघायचा हा क्वेश्चन. ओके. क्वेश्चन लिहिताना साईडला क्वेश्चनच्या बाजूला IMP लिहा आणि अंडरलाईन करा त्याला. IMP लिहायचं आणि अंडरलाईन करायचं. ओके. राजवीर. ओके फाईन बेटा, फाईन. Question number 11. Okay. Write down the option. First is 2000. Second is 2003. Fourth option is 2008. And the third option. And the fourth option is 2020. Okay. मॅम ओके. मला माहिती आहे बऱ्याच जणांचे आन्सर्स आलेले आहेत. ओके. सांगा, मेसेज करा पटापट. विहान बोल. मॅम टीचर करंट टू लीप इयर 4 इयर नंतर येतो आणि 2000 लीप इयर येणार 2004 ला, मग येणार 8 ला, मग येणार 12 16 असंच येणार 4 इयर नंतर. आणि 2003 येणारच नाही कारण ते 4 इयर नि होतं. मग 2000 नंतर 2004 येणार कारण 4 इयर नि काउंट होतात. येस. तू जे सांगितलंय ना बाळ, बरोबर आहे. तुझं जे म्हणणं आहे ना ते बरोबर आहे. ओके. पण कधी कधी तुम्हाला फक्त इयर देतात आणि सांगतात इज इट लीप इयर ऑर नॉट, इज इट लीप इयर ऑर नॉट. फक्त कुठलाही इव्हन नंबर, सगळेच इव्हन नंबर लीप इयर असतात का? सगळेच इव्हन नंबर लीप इयर असतात का? नाही. आणि आपण 40 पर्यंत 4 चे मल्टिपल्स आपल्याला माहिती असतात मॅक्झिमम, बरं का, लहान मुलांना. ओके. 40 अप टू 40 4 चा टेबल लर्न असतो. सो 40 पर्यंत तुम्ही जर 4 च्या टेबलनी लास्ट 2 डिजिटला डिवाइड होत असेल तर ते इयर ऍज अ लीप इयर म्हणून आपण कन्सिडर करतो लॉजिकली. ओके. पण 40 च्या पुढे जर का नंबर आला तर तुम्हाला तोंडी पटकन लक्षात येणार का इज इट लीप इयर ऑर नॉट? ओके. 4 नी माहिती आपल्याला 4 वर्षांनी येतं, पण ते काढण्यासाठी काही ट्रिक्स असतात. सो वी हॅव टू फॉलो दॅट ट्रिक्स. ओके. ज्यांना माहिती आहे, ज्यांचं निघालंय, इट्स ओके. बट जेव्हा वेगळे वेगळे नंबर्स येतात त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं? ओके. 4 इयर्स असं करत बसलं तर वेळ लागतो पूर्ण. ओके. जस्ट यूज द लॉजिक ऑफ 4 अँड 400. 4 अँड 400. हाऊ टू यूज दॅट? ओके. हिअर यू कॅन सी दॅट लास्ट 2 डिजिट्स आर zeros. Last 2 digits are zeros. Okay.
म्हणजे याच्यामध्ये झिरोज मध्ये इयर आहे, झिरोज मध्ये 2000. ओके, या पद्धतीने इयर आलेले. तर अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं, याला 4 ने डिवाइड करता येतं का आपल्याला? नाही. जेव्हा झिरोज मध्ये इयर असतं तेव्हा आपल्याला त्याला 400 ने डिवाइड करावं लागतं. कितीने डिवाइड करावं लागतं? 400 करावं लागतं. ओके, आता तुम्ही प्रॉपर डिव्हिजनच्या मेथड्स तुम्हाला येत असतील ह्या अशा 400, ओके सॉरी 2000 डिवायडेड बाय 400 या पद्धतीने तुम्ही मांडणी करता डिव्हिजनची. ओके, पण आपल्याला एवढं सिस्टमॅटिक करण्याची वेळ नसतो तिथे. तर जर अशाला असंच कटिंग करता आली तर ती तुम्ही ट्राय करा. मी सध्या दोन्हीही सांगते तुम्हाला, पण या पद्धतीने जर करता आली तर तशीच करा इथनं पुढे. लक्ष द्या सगळेजण. ओके, आता 400 ने 2000 ला तुम्हाला डिवाइड करायचंय, बरोबर ना? सो मग कसं करणार तुम्ही? जस्ट याचे 2 झिरोज कट करा. बघा, ह्याला छोटस करून टाकते मी. याचे 2 झिरोज कट करा, याचे पण करा. राहतो कोण? 2 आणि 20 राहतो फक्त. मग त्यांना डिवाइड करा तुम्ही. ओके, 2 कितीचा 20? चलो, येस 5 जा 4 5 जा 20. रिमाइंडर राहिला का तिथे काही? रिमाइंडर राहिला का काही? 20. Yes, 4 5 20. But here no any reminder. No any reminder. जर का आपण डिवाइड केल्याच्या नंतर एकही रिमाइंडर राहत नसेल, मीन्स इट इज अ लीप इयर. लीप इयर. ओके, कटिंग करा. 4 5 जा 20. ओके, नो रिमाइंडर, that's why it's a leap year. आता बघा, आता इथे जे लास्ट 2 नंबर्स आहेत त्यामध्ये कुठला ना कुठला तरी नंबर आहे. मग मला सांगा 03 ला 4 ने डिवाइड होईल का? होईल का? नाही होणार. सो इट इज नॉट लीप इयर. ओके, आता त्याच्यानंतर पुढचं इयर चेक करा. 08 इज 08 डिवाइडेड विथ 4? येस, 4 2 जा 8. ओके, रिमाइंडर 0. तुम्ही डिवाइड करता तेव्हा रिमाइंडर 0 राहिलं म्हणजे ते लीप इयर असतं. इट्स अ लीप इयर. ओके, आता त्याच्यानंतर 2020 आहे. ओके, 20 ला डिवाइड करा 4 नी. होतं का सांगा? Yes. येस. 4 5 20. 4 5 20. नो रिमाइंडर. दॅट्स व्हाय इट इज ऑल्सो अ लीप इयर. लीप इयर. ओके, म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर, विच इज द ऑड वन आउट. विच इज द ऑड वन आउट. Yes. तुम्हाला आताच्या क्वेश्चन वरून काय कळालं की लास्ट 2 डिजिट्स जर का आपल्याकडे असतील तर त्याला जस्ट 4 ने डिवाइड करा. पण जर आपल्याकडे लास्ट 2 डिजिटच्या जागी झिरोज असतील तर त्याला 400 ने डिवाइड करा. काय कळालं? काय कळालं? लास्ट 2 डिजिट्स असतील तर 4 ने डिवाइड करायचं आणि लास्ट 2 डिजिट्स जर झिरोज असतील तर त्याला 400 ने डिवाइड करायचं. म्हणजे आपल्याला ते लीप इयर आहे का नाही ते कळेल. रिमाइंडर राहिला नो लीप इयर आणि रिमाइंडर 0 असेल देन इट्स लीप इयर. ओके, क्लिअर द कन्सेप्ट? ओके, आपल्याला जेव्हा कॅलेंडर शिकायचंय, माझ्या मते 2-3 दिवसातच होऊन जाईल आपलं कॅलेंडर. कॅलेंडर मध्ये अजून लीप इयरचे क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, त्यामध्ये अजून एकदा तुम्हाला रायटिंग विथ रायटिंग होऊन जाईल तो कन्सेप्ट. पण माझ्या मध्ये आता कन्सेप्ट क्लिअर झाला असेल लीप इयर काढायचं कसं किंवा कसं नाही. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. इट्स अ डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3. आपले डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3 चे खूप एक्झाम्पल्स झालेत. पटकन काढा, ज्यांना येते त्यांनी पटकन काढा. क्वेश्चन नंबर 12. डिजिट्सचं ऍडिशन करायचं, त्या ऍडिशनला 3 ने पूर्ण डिवाइड होत असेल देन इट इज डिव्हिजिबल बाय 3. ओके, मॅम 97. ओके. हर्षद काय म्हणतो? ऑप्शन्स पण लिहायचे आहे का? ऑप्शन्सच लिहायचे, छोटे छोटेच आहेत ना, नंबर्स आहेत म्हणून लिहायला लावतीये. जास्त नाहीये डीप मध्ये. आणि हे लिहायलाच पाहिजेत. हे जे सम्स आहेत ना ते कंपल्सरी लिहायला पाहिजेत. क्वेश्चन नंबर 12. 497. आता तुम्हाला एक सांगते हा, म्हणजे मी डायरेक्टली सांगितलं तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट 3 आहे याच्यामध्ये. ओके, जस्ट 1 मिनिट हा राजवीर, 1 मिनिट हा फक्त. आता मी डायरेक्टली सांगितलं की याच्यामध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट 3 आहे.
बट हे सगळं आपल्याला पेपरमध्ये कसं कळणार ना? आता इथे सोल्युशन मध्ये दिलंय म्हणून तुम्हाला कळतंय. ओके, मग पेपरमध्ये कसं कळणार त्याच्यासाठी मी एक छोटस एक्झाम्पल सांगते की क्वेश्चन कसे सोडवायचे. तुम्ही फक्त ऑप्शन्स लिहा, बाकी काही करू नका सध्या. ओके, 345 थर्ड नंबर, 345 and the fourth number is 230. 1 सेकंड ना, मला 1 मिनिट चार्जिंग हे झालं, मी चार्जिंगला लावते. फक्त 1 मिनिट होल्ड करा. ओके, चला. ओके, राजवीर काय म्हणतो रिलेटेड टू दिस? मॅम मी वेगळी ट्रिक यूज केली. आधी पहिलं ऑप्शन नंबर 1 लिहिलंय आणि 4 + 9 + 7 = असं लिहितोय मी. येस, आपण तसं पण करू शकतो. ओके, बरं आता जरा 1 मिनिट ऐका फक्त माझं सगळेजण. काय करायचंय आपल्याला, आता तुम्हाला इथे मी सांगितलंय किंवा टेक्स्टबुक मध्ये आहे तुमच्याकडे, त्यांनी सांगितलंय की 3 ने डिवाइड होतं. पण आता हे एक्झाम मध्ये नसतं ना आपल्याला सांगितलेलं, मग त्यावेळेला तुम्हाला कसं कळणार की हे 3 ने डिवाइड होतं का नाही होत? ओके, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा प्लीज. शौर्य, श्रीषा, विहान, स्विच ऑन युअर कॅमेराज प्लीज. ओके, सगळ्यात आधी तुम्हाला चेक करायचं is all these numbers are square numbers. सगळ्यात आधी चेक केलं, तुम्हाला मिळाले का हे स्क्वेअर नंबर्स? स्टेप बाय स्टेप कसं चेक करायचं ते बघायचं. ओके, त्याच्यानंतर चेक करा की इज दिस नंबर्स आर क्यूब नंबर्स आहेत का? नाही. ओके, क्यूब नंबर पण नाही मिळाले तुम्हाला. त्याच्यानंतर ट्रायंग्युलर नंबर्स आहेत का? नो. बर, मग प्राईम नंबर चेक करा. इज दिस प्राईम नंबर्स आहेत का? नो. ओके, त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 9 आहे का? नो. या दोघांचं ऍडिशन म्हणजे 9 आहे का? नो. ओके, या दोघांचं सबट्रॅक्शन म्हणजे 9 आहे का? नो. एवढ्या सगळ्या कंडिशन्स तुम्हाला चेक कराव्या लागतात. कळतंय मी कसं काढतीये? कंडिशन्स चेक करतीये मी. ओके, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऑल ऑपरेशन्स चेक करायचे, तरी पण येत नाहीये. ओके, त्याच्यानंतर मग राहतो पुढचा पॉइंट अजून कुठला? डिव्हिजिबिलिटी टेस्ट. त्याच्याही व्यतिरिक्त अजून एक पॉइंट असतो टेबल्स लॉजिक. यातले जे नंबर्स आहेत ते कुठल्या टेबल मध्ये येतात का? कुठल्या टेबल्स मध्ये येतात का? जसं की मगाशी एक क्वेश्चन आलता, त्याच्यामध्ये ते नंबर्स पूर्ण 17च्या टेबल्स मधले होते. फक्त एकच नंबर असा होता की जो 17च्या टेबल मध्ये येत नव्हता, आणि एक क्वेश्चन होता 29च्या टेबलचा. ओके, म्हणजे कुठले कुठले प्रेडिक्शन्स आपण करून बघितलेले आहेत? कुठले प्रेडिक्शन्स केले? मल्टिप्लिकेशन करून बघितलं, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, स्क्वेअर्स चेक केले, क्यूब्स चेक केले. लक्षात येते का? येस, चेक करून बघायचं. ओके, त्याच्यानंतर प्राईम नंबर चेक केले, ट्रायंग्युलर नंबर चेक केले. ओके, यापैकी याच्यात काहीच नाहीये. मग शेवटी कोण राहतो? डिव्हिजिबिलिटी टेस्ट राहतो. ओके, सो आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण चेक करू शकतो. ओके, सो मग 4 + 9 + 7 किती येतं? 4 + 9 + 7 किती येतं? 20. ओके, बर, पण एकच ऑप्शन वरून समजत नाही, त्यामुळे दुसऱ्या पण ऑप्शनवर ट्राय करून बघायचा. सो 1 + 4 + 1, 1 + 4 + 1 इट्स 6. ओके, पुढचं पण करून बघूया. 3 + 4 + 5 किती येतं? 9, 10, 11, 12. 12 येतं. 2 + 1 + 3 किती येणार? 6 येणार. येस, आता जर का तुम्ही हे नंबर बघितले तर यावरून तुम्हाला इव्हन ऑडचं लॉजिक येतं का याच्यात? नाही येत. इव्हन ऑडचं
येस 1 मिनिट, मी ब्रेक देणार आहे 5 मिनिटाचा. जस्ट 1 मिनिट थांबा फक्त. इव्हन ऑडचं लॉजिक आहे का याच्यामध्ये? नाहीये. ओके. मग लास्टली जर आपण 3 ची डिव्हिजिबिलिटीची प्रॅक्टिस केली तर आपल्या क्विकली लक्षात येणार की यातले 3 नंबर असे आहेत which is divisible by 3. Okay, but the only one number is here which is not divisible by 3, which is 20. Okay, 3 ने डिवाइड केलं तर होईल का? नो. ओके, याला 3 ने डिवाइड करा, 3 2 जा 6. याला 3 ने डिवाइड करा, 3 4 जा 12. याला 3 ने डिवाइड करा, 3 2 जा 6. Okay, it's a logic of divisible by 3. Okay, चल write down. And those who have finished, आता मी जे काही सांगितलंय ना, हाऊ टू चेक द नंबर्स. ओके, जेव्हा पण नंबर्स तुम्हाला दिले जातात तर त्यासाठी ज्या पण काही कंडिशन्स सांगितलेल्या आहेत मी, त्या सगळ्या कंडिशन्स तुम्हाला 1 बाय 1 चेक कराव्या लागतात. ओके, आता इथे हे सोल्युशन मध्ये आहे म्हणून तुमच्या लक्षात येते की याला डिव्हिजिबल बाय 3 करायचंय. बट एक्झाम्स मध्ये ज्या कंडिशन्स मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या त्या सगळ्या तुम्हाला ट्राय करून बघाव्या लागतात. सरावानी होतं, फास्ट होतं सरावानी. हा, डोंट वरी अबाउट दॅट. चला, ज्यांचं झालं असेल त्यांनी किती वाजले? 1 मिनिट. हा, फक्त 2 मिनिटाचा ब्रेक घ्या. थोडस घेऊया अजून. 2 मिनिटं, 3 मिनिटाचा. पाणी प्यायचं, पाय मोकळे करायचे, 2-3 उड्या मारायच्या आणि परत जागेवर येऊन बसायचं. चलो रुहान, तशा नाही उड्या मारायच्या. कॅमेरा ऑफ करा सगळेजण. चला, स्विच ऑफ युअर कॅमेराज. टेक 2 मिनिट ब्रेक. 3, टेक अ ब्रेक. ओके विहान, चलो ब्रेक ले लो. चलो घर को. राजवीर, तुला कोणती डिव्हिजन भेटली? अग्नी. शौर्य, तुला कोणती मिळाली बाळ? मॅम, मला जेल भेटली. हा, जल. जल जल मध्ये अजून कोणीतरी आहे वाटतं. हर्षद आहे का जल मध्ये? हर्षद आहे ना? हा, तू जल मध्ये आहेस ना? येस. ओके ओके. मॅम, राजवीर माझ्या क्लास मध्ये आलाय. ओके, कोणत्या? आणि तो म्हणे की तू त्याच्या क्लासमध्ये आली. अग्नी. अग्नी. अच्छा. तुम्ही रे बाबा तुम्ही. चला, मॅम, आधी अशा याला वायू भेटली आहे ना? वायू वायू. पवन. येस, हनुमानाचा भक्त आहे तो. सगळेच आहात तुम्ही तसे. येस, मला माहिती आहे सगळ्यांनाच खूप आवडतो हनुमान, है ना? चला, आज शनिवार आहे. जय हनुमान. चला. जय हनुमान. चला ए नेक्स्ट. यार. हा,
बरं, आता जस्ट आपण ना 2 मिनिटाखाली एक खूप मोठा आणि इम्पॉर्टंट पॉइंट डिस्कस केलेला आहे. हर्ष, रोहन, जरा आता स्टेबल राहा. नो मुवमेंट्स. येस, जय हनुमान. व्हेरी गुड. चल, एका तरी देवाची भक्ती करायची. कंपल्सरी मन लावून करायची. बरं, चला. लास्ट पॉइंट आपण डिस्कस केला होता आणि मगासपासनं तुम्हाला डाऊट्स पण होते की आपण असं का करतो, आपण हाच नंबर का घेतला, तोच नंबर का घेतला. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट म्हणजे, बस झालं, जय बजरंगबली, बस झालं, आता बोलू नका, मला कंप्लीट करू द्या. काही गोष्टी अशा असतात की ज्या शिकवताना आपण शिकवतो पण मुलांच्या डोक्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स असतात. हर्षद, स्टेबल बस, नीट बस, बाकीच्यांना बघू नको. पिन कर, मला पिन कर माझी स्क्रीन. हा, स्ट्रेट बघायचं. प्रशिक, डोळे पण नाही फिरवायचे, मला दिसतात. कोणीच नाही फिरवायचे. चला, तर आपल्याला प्रश्न पडतात की अरे टीचरांनी 3 का डिवाइड केलं डायरेक्टली, बाकीचं का नाही करून बघितलं. तर त्याच्यासाठी मी 2 मिनिटाखाली म्हणजे 5 मिनिटाखाली एक्सप्लेन करून दाखवलं की आपण काय काय तिथं करून बघायचं असतं, काय काय तिथं करून बघायचं असतं. ओके, मी परत एकदा ते कन्सेप्ट रिवाइज करते. आपल्याला परत एकदा ते कन्सेप्ट रिवाइज करते. जेव्हा पण आपल्या समोर नंबर्स येतात, जर आपल्याला स्क्वेअर्सची प्रॅक्टिस असेल, क्यूब्सची प्रॅक्टिस असेल किंवा टेबल्स आपण रोज लिहित असणार, तर तो नंबर बघितला ना की लगेच आपल्याला क्लिक होतं की हा स्क्वेअर आहे, हा क्यूब आहे, हा 17च्या टेबल मधला आहे, हा 14च्या टेबल मधला आहे. ओके, या गोष्टी आपल्याला क्लिक होतात. पण ह्या कधी होणार आपल्याला क्लिक, सांगा बरं, कधी होणार? जर आपण रोज टेबल्स लिहिले, रोज ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या, काही वेळ लागत नाही. मी स्वतः, मला माहितीये, माझे काही मुलं होते जे लिहून बघायचे आणि त्यांचं लिटरली 10 ते 15 मिनिटांमध्ये विथ टेबल, विथ प्राईम नंबर्स, विथ स्क्वेअर, क्यूब्स, ट्रायंग्युलर नंबर, सगळं 15 मिनिटांमध्ये लिहून होतं त्यांचं. रोज रोज जर तुम्ही सराव केला तर अल्टिमेटली तुमची स्पीड कितीची होते, 15 मिनिट्स मध्ये तुम्ही सगळं काही लिहू शकता. ओके, सरावानी माणूस खूप परफेक्ट होतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके, सो या टाईपचे न्यूमरिकल म्हणजे नंबर्सचे जे काही क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आहेत ना, त्यासाठी फक्त एकच उपाय आहे की तुम्हाला रोज ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. पहिल्या पिरियड पासून सांगतेय, कुठल्या गोष्टी करायच्या वियान, कुठल्या गोष्टी करायच्या? सराव गोष्टी. कशाचा सराव करायचा तो सांग मला, कशाचा सराव करायचा? झाला तर एकदा. हा, फक्त टेबल्स नाही बाळ, फक्त टेबल्स प्राइम नाही. नंबर, कॉम्पोजिट नंबर, ट्विन प्राइम नंबर, को प्राइम नंबर. स्क्वेअर आणि क्यूबला सोडून दिलं तू. हा, स्क्वेअर आणि क्यूबला, स्क्वेअर आणि क्यूब पण करून बघायचे. आणि त्या व्यतिरिक्त नंबर्स मध्ये अल्टरनेट करून ऍडिशन सबट्रॅक्शन करून बघायचे. पहिल्या 2 डिजिटची ऍडिशन करून बघायची, ती थर्ड नंबर येते का, किंवा फर्स्ट आणि लास्टची करून बघायची, तो मिडल नंबर येतो का. त्रिशा लक्ष दे, त्रिशा लक्ष द्यायचं. अशा प्रकारचे वेगळे वेगळे ऑपरेशन्स करून बघायचे. आता नेक्स्ट टाइम परत जेव्हा नंबरचा क्वेश्चन येईल ना, मी त्याच पद्धतीने सराव घेईल तुमचा, म्हणजे तुम्हाला पण क्लिअर होईल की ह्याचं सोल्युशन कसं काढायचं असतं. ओके, आता मला थोडंसं लक्ष द्या. सोल्युशन मध्ये कुणीही बघू नका, सोल्युशन कुणी बघू नका, फक्त क्वेश्चन लिहा आणि बोर्ड कडे बघा प्रत्येकाने. शौर्य कुठे गेला? सोल्युशन आधीच बघून बाजूला होतो. सोल्युशन कुणीच बघायचं नाही. ओके, त्यामध्ये फक्त सोल्युशन सांगितलेलं असतं, बाकी कसं सोडवायचं ते नसतं सांगितलेलं. त्याच्यामध्ये सोल्युशन बघू नका. शौर्य, सोल्युशन बघून नाही ठेवायचा, म्हणजे नजर गेली इट्स ओके, नजर गेली इट्स ओके, बट जास्त डीप मध्ये जाऊ नका, बोर्ड कडे लक्ष द्या जास्त. ओके, राईट डाऊन द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12 झाले ना, 13. क्वेश्चन नंबर 13. मॅम लिहायचं आहे. येस येस, लिहायचं आहे. हे न्यू नंबर्सचे जे काही आहेत ना ते सगळे लिहायचे. जस्ट नंबर लिहायला जास्त Okay. नाही. 13
बघा आता हा फर्स्ट आणि लास्ट नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे मिडल नंबर आहे. ओके, क्वेश्चन नंबर 13 ऑप्शन 1 4,164 सेकंड ऑप्शन किती आहे ते 53 थर्ड नंबर 9527 and the last number is 313124. ओके, आता इथे बघा डायरेक्ट करू नका, मी पण आन्सर डायरेक्ट सांगत नाही. सगळ्यात पहिले चेक करा. रुहान डोंट डान्स, नीट बस, नीट बस. सगळ्यात पहिले चेक करा नंबर मध्ये कुठे स्क्वेअर नंबर आहे का? नाही. क्यूब आहे? नाही. ओके, प्राइम नंबर आहे? नाही. ट्रायंग्युलर नंबर आहे? नाही. पहिल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे पुढचे दोन नंबर्स आहेत? नाही. ओके, पहिल्या दोघांचं ऍडिशन, पहिलं आणि लास्ट नंबरचं ऍडिशन म्हणजे मधला नंबर आहे का? नाही. ओके, फर्स्ट आणि लास्ट नंबरचं सबट्रॅक्शन म्हणजे मधला नंबर आहे का? नाही. ओके, मग आता परत डिव्हिजन बघूया. डिव्हिजन पण नाही, 0 येतो. मग मल्टिप्लिकेशन करून बघा फर्स्ट आणि लास्ट नंबरचं. सो 16 येतं. ओके, मग कुठेतरी एक लॉजिक आपल्याला भेटायला लागलं तिथे. परत मग चेक करा 5 3 जा 15 आला मधला नंबर. सेम लॉजिक दोघांना पण अप्लाय झालं. ओके, अजून तिसऱ्याला व्हायला पाहिजे. अजून 3 कोणाला पण अप्लाय झाले की झालं, मग ऑड वन आउट आपल्याला लगेचच मिळणार. ओके, 9 7 जा किती 63. Is it 63. 63, but here we given the 52. Okay, then again check the last option. 3 4 जा 12. Yes, 12. means yes, odd one out is the third number. Odd one out is the third number. लक्षात आलं? Yes, कंडिशन्स चेक करायची सवय लावा, जसं की मी आता तुम्हाला करतीये. Okay, now write down the question number 14. Write all the options. 63 23 63 23 43 53. Oh, 53. ओके, आता चेक करा. इज देयर एनी स्क्वेअर्स? नो. क्यूब? नो. प्राइम नंबर? येस, प्राइम नंबर. ओके, आता इथे बघा 23 43 53. All three numbers are the prime numbers. Okay, Prime these are numbers. the prime numbers, but only 63 is the composite number. Okay, so our answer odd one out is the option number 1. Okay, option number 1. Okay, now write down. Yes, इथे question number 14 पाहिजे. हा, question number 15. Question number 15. 464. First option 464. Second option 5125. Third option 28. Fourth option 324. ओके, डन. ओके, चला आता चेक करा की हे स्क्वेअर नंबर्स आहेत का? नो. क्यूब नंबर्स आहेत का? क्यूब नंबर्स. थोडस नीट लक्ष दिलं तर शेवटचे काही डिजिट्स बघितले तर आपल्याला कळतंय की हे क्यूब नंबर्स आहेत. शेवटचे काही डिजिट्स आपण बघितले तर आपल्याला कळतं की हे क्यूब नंबर्स आहेत. ओके, सो 4 चा स्क्वेअर किती 16 आणि परत त्याला अजून एकदा मल्टिप्लाय केलं तर त्याचा क्यूब भेटतो आपल्याला. ओके, 4 4 जा 16 and 16 4 जा 64.
It's a cube. Cube of 4. Okay, it's a cube of 5. 125 is the cube of 5. Okay. 4 cube 64. 5 cube 125 and 2 चा cube 8. Okay. 3 चा cube 24 येतो का? No. 3 चा cube काय येतो? 27. But here they give us 24. So the odd one out is option number 4. Odd one out is the option number 4. Shreya? Shreya? Yes, ma'am. काय करायचं? एक टोपी घ्यायची. टोपी घ्यायची किंवा घरी बनवायची. YouTube वर भेटणार तुम्हाला हाऊ टू मेक दॅट क्राफ्ट. त्याच्यामध्ये दोन्ही साईडला असे काय म्हणतात फ्लिप कव्हर्स असले पाहिजे. कव्हर्स पूर्ण म्हणजे जशी कॅप असते ना अशी समोरच्या साईडनी येते तसं असं पूर्ण असं कव्हर झालं पाहिजे. आपल्याला लेफ्टला काय चाललंय, राईटला काय चाललंय, वरती काय, खाली काय, काहीच नाही दिसलं पाहिजे. फक्त माझी स्क्रीन दिसली पाहिजे तुला. फक्त माझी स्क्रीन दिसली पाहिजे. ओके. आणि जर घरामध्ये काही म्हणजे गप्पा वगैरे काही होत असतील, घरात असतात सगळेजण, तर हेडफोन यूज करा. जास्त वेळ नसतो आपला क्लास, थोडाच वेळ असतो. ओके. सो बाहेरचा आवाज थोडासा कमी येईल आणि तुम्ही फोकस करू शकाल त्या गोष्टींकडे. ओके. प्रयत्न करायचा क्लास टाइम मध्ये घरामध्ये कुणीही बोलू नये, सगळे शांत राहतील. ओके. ओके श्रेया, तर फोकस होईल. ओके चलो. मॅम राईट. येस हर्षद. मगाशी कुणाचा तरी आता आवाज अनम्यूट होता. हो केला आता सगळे मिळून केला. राईट ऑन द क्वेश्चन नंबर 16. चलो क्वेश्चन नंबर 16 बघितला कीच तुम्हाला कळेल. ओके. मॅम आर्यचा माईक कोण आहे? आर्यचा आर्यचा. अच्छा. आर्य म्हणजे मी लॅपटॉप वर जॉईन केलंय ना, तिथं त्याचं लॉग इन आहे. तो नाहीच आहे इथे. बरं मी ऑफ करते त्याला, थांब. म्हणजे तुम्हाला डबल आवाज येतो का त्याच्यामुळे काही? मॅम येस. मला माझ्या स्क्रीनवर विहान दिसतोय. बरं तू पिन कर ना बाबू मला. हा मॅम आता तुम्ही दिसताय. हा. आणि तो आर्यचा जो माईक आहे ना तो टोटली म्यूट आहे. कारण त्याचा आणि माझा आवाज जर का आला तर ते पूर्ण हे होतं, ओव्हरलॅप होतो आवाज आतमध्ये. सो त्याचा म्यूट आहे. त्याचा जरी ऑन दिसला ना त्याचा माईक म्यूटच आहे. डोंट वरी अबाउट दॅट. 1 सेकंड ना ओनली. मॅम ऑप्शन नंबर 4 64. हो एकच सेकंद थांबा बाळ. 1 सेकंद थांब फक्त. ठीक आहे. त्याचा आवाज येणार नाही तुम्हाला आर्यचं. डोंट वरी. आर्य नाहीच आहे तिथे, मीच आहे तिथे पण. हा चला क्वेश्चन नंबर 16. फर्स्ट ऑप्शन आहे 25, सेकंड आहे 16. तुम्ही लिहून घ्या, सगळं लिहून घ्या. चला पटपट. 25, 16, 81 आणि 64. ओके. तर आता याच्यामध्ये काय आहे की 25, 16, 81 आणि 64 हे चारही स्क्वेअर नंबर्स आहेत. हे चारही स्क्वेअर नंबर्स आहेत. पण त्यातला एक नंबर असा आहे की तो स्क्वेअर पण आहे आणि क्यूब पण आहे. तो नंबर कोणता? 64. 64. 64. So our answer is 64. Okay. Means option number 4. 4th काय झालं option. श्री काय झालं? नो. ओके. श्रीला म्हटलं होतं. हा चला. टेक द क्वेश्चन नंबर 17. फास्ट. राईट डाऊन क्वेश्चन नंबर 17. विहान लिहून घे. राईट डाऊन क्वेश्चन नंबर 17. प्रशिक लवकर लिहितोयस?
मॅम आन्सर 24 येणार. बर थांब एक मिनिट हा. मॅम मला 30. समजलं नाही. लिहून घेतले ऑप्शन? लिहून घेतले सगळे? येस. ओके. याच्यामध्ये जे नंबर्स आहेत ना, विच आर ऑल मल्टिपल्स ऑफ 17. Which are all multiples of 17, but only the 24 is not divided by 13. 13, sorry, मैं 17 बोलते ना, 13 divisible by 13. 13 च्या multiples चे numbers आहेत ते totally. Okay? चलो, take the next one, 18. Option number 1 is the correct answer, 24. खाली logic लिया. विहान, no chit chat. Okay? चलो, झालं 2 मिनिटं राहिलाय क्लास. 5 मिनिटं फक्त. क्वेश्चन नंबर 18. 18 लिहून घ्या पटकन. तुम्ही लिहा आता, मी सांगतेय. चलो, राईट ऑन फास्ट. मॅम ऑप्शन 1 काय म्हटला? ऑप्शन 1 येणार का 147? येस. द लॉजिक इज लॉजिक सगळे चेक करा लॉजिक. मग त्याच्यामध्ये 3 कसं राजवीर? 3 कसं? मॅम तिथं 3 ची डिव्हिजिबल आहे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट. हर्षद तू लिहितोयस का? 18th क्वेश्चन लिहिला? 18th क्वेश्चन लिहिला? हर्षद दाखव. शो मी 18th क्वेश्चन. ओके, फाइन. चलो, याच्यामध्ये आपण 3 ची डिव्हिजिबिलिटी कशी चेक करतो? प्रशिक खाली प्रशिक प्रशिक आपण 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कशी चेक करतो? एखादा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे किंवा नाहीये. मग असे बघितले आपण एक्झाम्पल. पहिले 3 ने मल्टिप्लाय करायचं. डिवाइड करायचं. पहिले सगळे डिजिट्स ऍड करायचे नंबर मधले. पहिले नंबर मधले सगळे डिजिट्स ऍड करायचे आणि मग त्याला 3 नी फुल्ली डिवाइड होतं का नाही ते चेक करायचं. ओके? ती आहे 3 ची डिव्हिजिबिलिटी. यस शौर्य? मॅम मुझे सुट्टी है. 1 मिनिट. मॅम ऑप्शन नंबर 3 येणार ना? तिथं 1 दिलंय. हा, मी चेक करते. मी पण चेक करते. ओके? 1 + 4 + 7 किती येतं? फर्स्ट द टोटल 12 येतं, which is divisible by 3. Okay? 47 is divisible by 3. 4 + 7 किती? 11, which is not divisible by 11. and 7 + 3 10, which is not divisible. Okay? 9 + 7 which is also not divisible by 3. Only one number is there which is divisible by 3, that is 147. Okay? Yes. इथे divisibility testच लॉजिक आहे. But 3 numbers असे आहेत की जे divisible नाही आहेत, but the only one number is there which is divisible by 3. Okay? शौर्य? राजवीर काय म्हणतो? 147 कसं काय येणार? अरे राजा, तिथे ना त्यांनी काय विचारलंय तुला? त्यांनी जे नंबर्स दिलेत ना त्याच्यामध्ये 3 नंबर असे आहेत की ते 3 नी डिवाइड होत नाहीत. 3 नी डिवाइड होत नाही. फक्त 1 नंबर असा मिळालाय त्यांना की तो 3 नी डिवाइड होतो. मग बाकीचे 3 नंबर साठी दुसरे लॉजिक अप्लाय करून बघायचे की ते स्क्वेअर्स आहेत का, प्राइम्स आहेत का, जे की आपण आता प्रिव्हियसली अप्लाय करून बघितले. त्याही मधलं काहीच लॉजिक अप्लाय नाही झालं. ओके? म्हणून मग फायनली आपण डिव्हिजिबिलिटी टेस्टचं लॉजिक अप्लाय करून बघितलं.
मग ते तिघांनाही ऑड म्हणजे बाजूला केलं आणि त्यामध्ये एकच नंबर असा होता की जो 3 ने डिवाइड होऊ शकत होता. ओके, त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन दिले. ओके, चलो आज मॅम आपण इथे यस शौर्य थांबायचे आता, झालंय आता, आजचा क्लास संपलाय. आम्हाला सुट्टी आहे. येस टुमारो संडेला सुट्टी बेटा. आपण घेतोय ना वीक डेज मध्ये एक्स्ट्रा घेतोय आपण. नेक्स्ट वीक मध्ये पण एक्स्ट्राच क्लास असणार आहेत आपले. आता एक्झाम होईपर्यंत जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, आता हे स्टेट बोर्डची जी 2 मुलं आहेत ना, ही दोघं जण फ्री झाली 11 तारखेला की मग दिवसा पण क्लास होऊ शकतो. ओके, सगळ्यांचा टायमिंग विचारात घेऊन क्लास अरेंज केल्या जातील. सगळ्यांचा टायमिंग विचारात घेऊन क्लास अरेंज केल्या जातील. बट रात्रीचा एक्स्ट्रा क्लास कंपल्सरी असणार. एखाद्याच दिवशी जर मला काही अडचण असेल त्याच दिवशी नसेल, अदरवाईज असणार. येस प्रशिक, आमची तर 6 तारखेपासून स्कूल चालू होणार आहे ना. टेन्शन घेऊ नको, तुझं मला माहितीये सगळं. हा तुम्ही नका काळजी करू. हा, आपलं सगळ्यांचं सेम आहे, बट दोघं तिघं आहेत ना स्टेट बोर्डचे, त्यांचा विचार करावा लागतो. चला बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ना, बाकीचे पुढचे क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करायचे. मी पण उद्या घेणार आहे कारण हे नंबरचे क्वेश्चन थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. सो मी उद्या कंटिन्यू करेल हे, बट तुम्हीही एकदा ट्राय करायचे. ओके ओके. मॅम 26 पर्यंत करायचे आहेत का? 19 पासून ते 36, 19 to 36. ओके, 19 to 36 सेम लॉजिक्स आहेत. सेम लॉजिक्स जे की आपण अप्लाय केलेत ना, सेम लॉजिक आहेत. आता त्याच्यातले जे डिफिकल्ट आहेत ते उद्याच्याला घेईल, मी कंटिन्यू करेल. ओके, उद्या म्हणजे परवा, द डे आफ्टर टुमारो आय विल कंटिन्यू. ओके, तोपर्यंत तेवढं करायचंय. ओके, आणि रेडी राहा. मी टेस्ट कधी पण घेईल. टेस्ट कधी पण घेईल. ओके, जेवढा पोर्शन झाला. येस, होमवर्क होमवर्क सांगते ना. 19 to 36 पर्यंत क्वेश्चन्स करायचे. 19 to 36 राईट डाऊन. कसली टेस्ट आहे उद्या? टेस्ट म्हणजे झालेला पोर्शन आहे ना, झालेला पोर्शन आहे ना, त्या पोर्शन वर कधीही टेस्ट घेऊ शकते, कधीही टेस्ट घेऊ शकते. सो तुम्ही सुट्टी अभ्यास कंटिन्यू. उद्या सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे. आणि अजून एक तुमच्यासाठी, अजून एक गोष्ट तुमच्यासाठी, नेक्स्ट वीक मध्ये आपण पेपर स्टार्ट करणार आहेत. ओके, तर सगळ्यांनी काय करायचं, स्कूल मधनं आलं की थोडासा आराम करून घ्यायचा, थोडासा आराम करायचा. कारण एकदा पेपर सुरू झाला की ट्युशन थोडीशी वाढू शकते, टायमिंग वाढू शकते. ओके, मॅम सो ते मला करायची नाही की सोडा सोडा करून. ओके चालेल. मॅम मॅम येस, बरं मॅम एक मिनिट, मला मला फक्त एक गोष्ट बोलू दे. ज्यांचं झालंय होमवर्क कळालंय त्यांनी एक्झिट करा. बाय मॅम, गुड नाईट. येस बाय, गुड नाईट एव्हरीवन, गुड नाईट. येस मॅम तो येस, आपण मंथनला कसं OMR शीटचं करायचं बाय ते मॅम. करणार? तसं OMR करणार ना, करणार बेटा, ते पण करणार. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट, टेक केअर. गुड नाईट, गुड नाईट. मी सांगेल तुम्हाला कधी OMR करायचंय ते. OMR कधी, बाजूला हो, OMR कधी करायचं मी सांगेल तुम्हाला, डोंट वरी. सध्या फक्त अभ्यास करा. हा बोला ना. काय नाही, ते बाकीचे सब्जेक्टचं कधी घेणार आहे, कसं काय, मराठीचं किंवा मराठी आणि इंग्लिश ना. हा मराठी आणि इंग्लिशचं म्हणजे मी बघा क्लासमध्ये पण रोज सांगतेय त्यांना की मराठी आणि इंग्लिश आहेत ना, ते रिडिंग कन्सेप्च्युअल आहे त्याचं, म्हणजे असं लॉजिकल पार्ट वगैरे नाहीये त्याच्यामध्ये जास्त. त्यातल्या त्यात त्यांना समानार्थी, विरुद्धार्थी आणि इंग्लिशमध्ये सिनोनम्स, अँटोनम्स वगैरे आहेत, ते रिडिंगला सांगितलेत त्यांना. ओके, मी घेतलं त्याच्याकडनं करून मध्ये, म्हणलं तुम्ही अजून घेतले नाही ना, म्हणलं करायचंय का आम्ही आमचं पुढे रीड करून. म्हणजे ऍक्च्युली आपलं 3च महिन्याचं हे आहे ना, मग ते म्हणजे एक्झाम आपली ऑन द स्पॉट आलेली, बरोबर ना. तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जे पार्ट थेरोटिकली मुलं, एक मिनिट इकडचा कॅमेरा ऑन करते मी, जस्ट 1 सेकंड ओनली. जे मुलं थेरोटिकल पार्ट आहे ना करू शकतात, असं की रिडिंग करून पण त्याला एक्सप्लेनेशनची वगैरे आपल्याला गरज पडत नाही, तर मग ते पार्ट मी मुलांनाच देते थोडे थोडे. आणि जेव्हा आता पेपर सुरू होतील ना आपले पूर्ण, तर पेपरमध्ये बघा ऑप्शन्स असतात, पेपरमध्ये ऑप्शन्स असतात. आता नेक्स्ट वीक मध्ये पेपरच सुरू करणार आहे, कारण होल सिलेबस कव्हर करणं
म्हणजे डिफिकल्ट जातो एवढं Right, कमी right. ड्युरेशन मध्ये हा, असं. ठीक आहे. आणि एक एक एक्झाम्पल प्रत्येक डीप मध्ये घेतलं ना तर मग अजिबातच होणार नाही. तर मग ठीक आहे. त्यामुळे आता नेक्स्ट वीक मध्ये पेपर सुरू करायचे. अरे नको तसं करू बाबा. हा नाही, मॅथ्सचं कसं अवघड आहे ना, तुम्ही घेता ते ओके, पण म्हणजे मराठीचा पण रोज रीड करू देत का असं? कारण मला माहिती नव्हतं. कंपल्सरी थोडे कंपल्सरी दिवस करू दे. मी बसलेच नाही त्याच्यासोबत. आजच खूप दिवसांनी बसलीये. सो म्हणजे ओके नाही का ओके. कळतं ना, कारण त्याचा अभ्यास घेताना मला पण ते आलं पाहिजे, की बाबा करतोय काय म्हणून. हा नाही नाही. म्हणून मग आता म्हटलं मराठीमध्ये पण काही काही कन्सेप्ट असे असतात की जे हं, थोडेसे त्यांची टेक्निक सांगावी लागते त्यांना. बरं, बरं, जसं की म्हणजे काही मराठी महिने वगैरे असतात त्यावर काही क्वेश्चन्स वगैरे असतात. तर बरं. असे क्वेश्चन्स पेपरमध्ये जेव्हा येणार ना त्यावेळेला मी हां, बरोबर सांगणार आहे तुम्हाला त्याचं की म्हणजे ठीक हे बाकीचे ऑप्शन म्हणजे मग कशासाठी यूज करायचे असं. म्हणजे ठीक. पेपरमध्ये डायरेक्टली आन्सर नाही सांगणार मी त्यांना. जेव्हा पेपर हां, सोडवणार ना डायरेक्टली हं. आन्सर सांगितलं म्हणजे एकच ऑप्शन, मग बाकीचे ऑप्शन कशाला. तर नाही. ते हां, सांगितलं ना की बरोबर त्यांचा एक्स्ट्रा स्टडी होऊन जातो त्याच्यामध्ये. ठीक आहे, चालतंय. असं. म्हणजे त्याचं रीडिंग करून घेईल उद्यापासून मराठी आणि इंग्लिशचं. होय म्हणजे होय होय चालेल. हा ठीक. तेच. ग्रामॅटिकल पार्ट असेल किंवा अदर काही लॉजिकल पार्ट असेल आपल्या हां, लँग्वेजेस मधला तर तो मी हं. 100% घेणार. हां, पण ठीक आहे. काय पेपर सोडवताना त्या गोष्टी कव्हर होतील असं. ठीक आहे. आणि चालतंय. मुलांचं मेन काय असतं जेवढे आपण पेपर सॉल्व्ह करून घेतो ना त्यांच्याकडनं ठीक आहे. तर तेवढे ते जास्त म्हणजे समोर प्रेझेंट करू शकतात स्वतःला एक्झाम मध्ये. बरं, त्याच्यामुळे आता ठीक नेक्स्ट वीक मध्ये स्टार्ट करून देईन पेपरचं. ठीक आहे. यांना बोलवणार आहे क्लासमध्ये का सगळं ऑनलाईन आता? नाहीये तसं काही नाही. मला बोलवायला काही हरकत नाही. तुम्ही समोर या. विहानला बाजूला करा थोडस म्हणजे मला विहानचं इकडे. फ्रेंड सोबत चालू आहे बोलणं. हा. नाही बोलवायला काही हरकत नाहीये. पण आता स्कूल पण चालू होते ना आणि एवढे दिवस कसं माझ्या घरी थोडीशी अडचण होती म्हणजे दोन्ही फॅमिलीज होत्या. ओके. ऑपरेशन झालेले होते वडिलांचे. बरं, सो बरं. आता आहे मला वेळ. पण म्हणजे घर. माझं म्हणणं आहे की एक्झाम व्हायच्या आधी एकदा मुलांना इंटरॅक्ट होऊ दे. तर हा कसं तुम्हाला भेटला नाही ना, समोर कधीच नाही. सो हे माझं पण इच्छा आहे एक लाईव्ह क्लास म्हणजे ऑफलाईन क्लास घेऊया. म्हटलं असं आणि तुम्ही असं मुलं खूप एन्जॉय करतात मिळून 2 पेपर तास घ्या. सोडवायला ना. आणि हम्म? असं 2 तास घ्या. मुलं काय असं खूप महिन्यांनी भेटणारच होते गोंधळ. तुमचं पण तसं मॅनेज व्हायला पाहिजे. सो असं 1-2 तास असं घ्या, असं नाही मी म्हणते. मुलं खूप एन्जॉय करतात जेव्हा बसतात ना इथे पेपरला तेव्हा हां, असं स्पेसिंग मध्ये आपण बसवतो आणि त्यांना हां. प्रॉपर OMR वगैरे दिल्या जाते आणि जेव्हा टेस्ट होते आता हे कसं आपली सॉल्विंगची प्रॅक्टिस असणार आहे सो माझं त्यांना मदत असणार आहे. सो 2 तासामध्ये एक पेपर होईल ह्याची गॅरंटी नाही सुरुवातीला. नाही, नाही. लास्ट नाही नुसतं मॅथ्सचं जे अवघड आहे ना, इंग्लिश मराठी जाऊ देत. नुसतं मॅथ्सचं एक घेतलं तरी एक म्हणजे त्यांना इंटरॅक्ट व्हायला समोरच्या समोर म्हणून मी म्हणते असं. मी करतेय प्लॅन पण मॉर्निंगला मग मॅनेज करावं लागेल ना मला असं वाटतंय काय नाही करावं सॅटर्डे, लागेल. संडे पॉसिबल होईल. तुम्ही फक्त सांगा तसं आम्ही काहीतरी म्हणजे तुम्ही जर घेणार असेल तर असं कंपल्शन नाही नाहीये. नाही व्हायला हरकत नाही. उलट मला मुलांची खूप सवय झालेली आहे. मला म्हणजे ते आले ना खूप छान म्हणजे आता ठीक. बॉन्ड खूप छान झालेला आहे. बाकीचे मुलं वगैरे आहेत ना सगळे. हां, हां. तर फक्त घरी थोडीशी अडचण होती एवढे दिवस नाही म्हणून मी ठीक आहे. बोलवलं नाही. नाही नाहीतर ठीक आहे. सुट्ट्यांमध्ये मी घरीच घेतलं असतं सगळ्यांना असं ठीक आहे. केलं असतं. बट ते ठीक. मॅनेज होत नव्हतं. आता होऊ शकतं. सॅटर्डे संडे घेऊन टाकूया हवं तर. मी हां, म्हणजे तसं एक प्रायोरिटी दिवस देते घेतला तरी मेसेज करेन सफिशियंट आहे. पूर्ण. माझं असं काही नाहीये. म्हणजे हा भेटेल सगळ्यांना आणि तुम्ही भेटता. सो माझं एक इंटेन्शन आहे. बाकी असं काही नाही. नाही आणि पेपर कसा सोडवायचा ना ते पण मुलांना कळतं. असं आता जे बाकीचे बाहेर गावचे आहेत 1-2 जण तर त्यांना बरं. तर डायरेक्टली ऑफलाईनच म्हणजे त्यांचं स्क्रीन चालूच राहणार. हे बाकीचे इथे ऑफलाईन मध्ये असतील असं. बरं, बरं. ठीक हं? आहे. हा ठीक आहे. चालेल. घेते मग भेटूया विहान. त्याला सांगते फक्त मी रोजच्या तुला. रोज स्क्वेअर वगैरे करायला सांगा. मी सांगते त्याला पण तो ऐकत नाही. कंपल्सरी येते कंपल्सरी कारण त्याच्याशिवाय होतच नाही स्कॉलरशिप होतच नाही त्याच्याशिवाय. रोज लिहायचे आणि आज त्याचं जर अर्ध्या तासात होत असेल ना हं. तर उद्याच्याला त्याचे 28 मिनिट्स मध्ये व्हायला पाहिजे. परवा 25 मिनिट्स मध्ये. असं करत 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 लास्टली 15 मिनिट्स मध्ये टेबल, स्क्वेअर, प्राईम नंबर, क्यूब, ट्रायंग्युलर नंबर परत ट्विन प्राईम नंबर हे सगळं एका सिरीज मध्ये त्याचं बसलं की पूर्ण कंप्लीट झाल्याशिवाय उठायचंच नाही. हं. पूर्ण कंप्लीट झाल्याशिवाय उठायचं नाही. कंप्लीट लिहायचं. नाहीतर कसं तर दिवसभर मी नसते. मग संध्याकाळी आले की मी 7:30 ला येते. आलं की लगेच बसायचं असतं. त्यामुळे ती गडबड असते. ओके. नाही सो विहान माझं दिवसभर तू चाललंय तुझं ना. करत जा. तू तुझं करत जा. हवं तर एक हे सिरीज पाठवते. मुलांनी रोज काय करायचं. मी सुरुवातीला पण सांगितलं होतं.
परत एकदा सांगते की मुलांनी काय काय करायचं आणि ते रोज करायचं. ते रोज सांगणार नाही मी. ते नको. तुमचं काम आहे की ते कंपल्सरी करायचं आणि त्यानीच इम्प्रूव्ह होतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत ना, त्यानीच इम्प्रूव्ह होतात. जर का त्या गोष्टी केल्या की झालं. म्हणजे अर्धं काम होऊन जातं तुमचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, असं. चालतंय. ठीक आहे, बघते मी घेते उद्यापासून. हो, हो, हो. त्याला सांग मराठीचे वगैरे असतं ना इंग्लिशचे, ते टॉपिक फक्त रीड करायला लावायचे आणि त्याची एक्सरसाइज सोडवायला लावायची फक्त. त्याचे फर्स्ट 2 सांगितले होते ना, ते विरुद्धार्थी समानार्थी. तर त्याच्या पुढचं पण मी घेतलं त्याच्याकडनं. त्याला आलंय पण ते. असं नाही. म्हणलं तुम्ही कधी घेणार आहात का? असं ओके, ओके. जनरल नाही मी विचारायचं. घेतलं असतं, बट आपल्याकडे जर का फुल इयर असलं असतं ना, तर ते हां. कन्सेप्ट डीपमध्ये झाले असते. पण आपल्याकडे फुल इयर नाहीये. आपल्याला एक्झामच त्यातलं लेट असं आली. काही नाही का, की बाबा हे 2 पोर्शन तुम्ही करा. हे तुम्हाला जमेल नाही असं म्हणजे तुम्ही सांगितलं की कसं ते मुलं पण करतात ना, असं हां. मला म्हणायचंय. ओके, ओके. काल ना खूप अभ्यास दिला होता त्यांनी की ऍक्च्युली. मी तुम्हाला सांगितलंय, की नाही का विहान करू देत का? मग त्या केसमध्ये विहान एवढं नाही करणार. हां, बाबा टीचर सांगितले करायला, टीचरला पाठवायचे, की मग विहान अभ्यास करणार. नाही, नाही. आणि काल ना मी त्यांना फिगरचा खूप होमवर्क दिलेला. हो. फिगर्स आहेत ना, 3-4 पेजेस होते फिगर्सचे. सो त्यामुळे मी काल दुसरा होमवर्क दिला नाही त्यांना. असं ओके, आहे. ओके. हां. आणि आज त्यांना परत काय सांगितलंय, की तुमचा झालेला पोर्शन आहे. त्याच्यावर टेस्ट कधी पण होणार. येस. सो हां. पाठीमागचं रिवाईज करायचंय असं. ओके. आणि जेव्हा आता टेस्ट सुरू होणार ना, एक्झाम्स चालू होणार त्यांचे पेपर. आपलं हां. लक्षवेधचं पुस्तक दिलेलं आहे बघा मी तुम्हाला. असं. हां. त्याचे एक्झाम्स चालू होणार. मग त्या ओके. एक्झाम्समध्ये त्यांची खूप प्रॅक्टिस होणार. मग जसे-जसे क्वेश्चन येतील ना, तसे मी त्यांना लेसन कव्हर करायला सांगणार अजून त्याच्यातले. पण ठीक आहे, तोपर्यंत चालतंय. करत असेल तर त्याला करू दे मराठीचं. ठीक आहे, चालतंय. कंटिन्यू. मग जेवढं पुढचं मला जमतंय त्याचं घ्यायला तेवढं मी घेऊन घेते मग. येस, येस. आहे. मराठीचा पोर्शन आहे, होऊ शकतो असं. ठीक आहे, म्हण चालतंय. असतात, म्हण असतात, वाक्यप्रचार असतात. त्या म्हणजे ईझी कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, वाचून चालतंय. सुद्धा होऊ शकतात असं ठीक आहे, त्याच्यामध्ये. चालतंय. घेते मग मी त्याचं. ओके, ओके. हां, ओके, चलो. थँक ओके, बाय.